नमस्कार. जोगळेकर कुलवृत्तांत संकेतस्थळावर आपलं स्वागत आहे. प्रत्येक मनुष्य हा 3 काळाचा हिस्सा असतो. काल, आज आणि उद्या. कालच्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आज केली जाते आणि उद्या त्याचे मधुर फळ चाखायला मिळेल अशी अपेक्षा असते. आता बघा ना, अगदी साधे आणि वर्षानुवर्ष दिले गेलेले उदाहरण म्हणजे काय? तर आजोबा आंब्याची कोय पेरतात, बाबा त्याची निगा राखतात, देखभाल करतात. आणि नातू त्याची मधुर फळे चाखतो. या सगळ्या प्रक्रियेत तिघांचाही मोलाचा सहभाग असतो. हो ना, तिघांचीही जबाबदारी असते असं म्हणायला हरकत नाही. अगदी त्याच पद्धतीने विचार केला तर जोगळेकर कुलवृत्तांत म्हणजे काय याची कल्पना येईल. फार पूर्वीच्या काळात जोगळेकर कुळातील मूळ पुरुष कोकण परिसर सोडून भविष्य घडवण्याच्या उद्देशाने स्थलांतरित झाले. जागोजागी स्थायिक झाले. पुढची पिढी पुन्हा नव्या योजनांचा पाठपुरावा करीत वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेली. देशभरातच नव्हे तर परदेशांमध्ये सुद्धा जोगळेकरांची पुढची पिढी स्थिरावली आहे. हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीत जुन्या नव्याच्या भेटीगाठी होणे फार दुरापास्त झाले आहे. हो ना, आपल्याच वंशवेलीतील चुलत भाऊ बहिणींचा संपर्क तुटत चाललाय. जीवनचक्र वेगाने फिरत आहे. त्यामुळे या परिस्थितीला नावं ठेवत बसून काही उपयोग नाही. अर्थात नवीन तंत्रयुगामुळे हे बदल होत आहेत. संगणक प्रणालीमुळे सगळ्यांना दैनंदिन जीवन सुरळीत वाटू लागले आहे. जुन्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या गोष्टी मागे पडू लागल्या आहेत. आपल्या कुलवृत्तांत समितीचे अद्ययावत संकलन सन 2010 मध्ये प्रकाशित झाले. तो ग्रंथ खूप विस्तृत, अभ्यासपूर्वक बनवलेला आहे. उपयुक्त नक्कीच आहे, पण आता पुढच्या पिढीची वाचन संस्कृती वेगळ्या प्रकारची आहे. कागदी प्रिंटेड पुस्तकं न वाचता त्याला डिजिटल स्वरूपाचं वाचन सोयीचं वाटतं. हो ना, हाच विचार मनात घेऊन आपल्या उद्याच्या पिढीसाठी आपला कुलवृत्तांत डिजिटल असावा असं वाटतंय. हो, तसंच नुसता इतिहास वाचण्यापेक्षा त्यात नित्य नवे बदल केले गेले ना तरच सर्वांना आवडेल. आपलं नाव, आयुष्यात कमावलेलं यश कुठेतरी नोंदलं जावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळेच आपली वेबसाईट, संकेतस्थळ, इतिहास, वर्तमान आणि भविष्याचा योग्य तो ताळमेळ बसवून केली जात आहे. चला तर जोगळेकर कुल.com अवश्य वापरूया. धन्यवाद.